माझी मराठी माय जशी दुधावरली साय. आईचं जेवढं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तेवढं भाषेचं आहे. म्हणजे भाषा कोणतीही शिकायलाच पाहिजे. मी त्याच्या म्हणजे विरुद्ध नाही आहे, पण ही भाषा फक्त व्यवहाराची भाषा आहे. पण आपली मराठी आहे ती मातृभाषा आहे आणि मातृभाषेमध्ये जो आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो विद्यार्थ्यांमध्ये, तो तुम्हाला इतर भाषा देत नाही. प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपलं मूल पुढे जाईल, पण अजून मागे वळून जर आपण बघितलं तर मराठी माध्यमाचे सगळेजण IAS वगैरे किंवा टॉपला गेलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मराठी ही कमकुवत नाही आहे, ती सक्षम आहे, फक्त ओळखणं गरजेचं आहे. पालकांनी ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं आहे त्याच भाषेच्या शिक्षणात मुलाला टाकावं, जेणेकरून तुम्हीसुद्धा स्वतः त्याला मार्गदर्शन करू शकताय आत्मविश्वासाने. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करू नका. मराठी शाळा जगल्या पाहिजेत, किंबहुना भाषा जगली पाहिजे, कारण या भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे. मराठीचा खूप अभिमान असणारी 2 नावं आपल्याला की राजसाहेब आणि ठाकरे फॅमिली. म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला मराठीचा, तो मुद्दा त्यांना कुठेतरी म्हणजे हे झालं की अरे आपल्याला मराठी आलं पाहिजे. त्यामुळे तसेही मराठीमध्ये ॲडमिशन घेता येत. आपल्या शाळेमध्ये अशी मुलं आहेत, आत्ताही आहेत. इंग्रजी शिकलं म्हणजे आपल्याला चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी मिळेल, चांगला पगार मिळेल, ही मानसिकता पालकांचीच झालेली आहे. आणि त्यामुळे थोडंसं आत्ता दिवस वाईट आहेत. प्रत्येकाला तर ह्याच्यातून जावंच लागतं ना. प्रत्येकाच्या आयुष्यातून असे चांगले वाईट दिवस येतातच. तसे आता मराठीला थोडेसे वाईट दिवस आहेत, पण नक्कीच तिचं भविष्य चांगलंच आहे. म्हणजे मराठी शाळेकडे दुर्लक्ष झालं आहे असं म्हणता येणार नाही. त्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण सामाजिक आपण म्हणू शकतो की समाजाचं स्थित्यंतर, कुटुंबाचं स्थलांतर. दुसरी गोष्ट इंग्रजी भाषेला आलेलं महत्त्व. म्हणजे भाषा कोणतीही शिकायलाच पाहिजे. मी त्याच्या म्हणजे विरुद्ध नाही आहे, पण ही भाषा फक्त व्यवहाराची भाषा आहे. पण आपली मराठी आहे ती मातृभाषा आहे आणि मातृभाषेमध्ये जो आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो विद्यार्थ्यांमध्ये, तो तुम्हाला इतर भाषा देत नाही. तुम्हाला एखादा विषय दिला आणि सांगितले की बाबा ह्याच्यावर तू 5 वाक्य बोल, तर तू फक्त मातृभाषेमधूनच बोलू शकतेस, इतर व्यावहारिक भाषेमधून नाही. इतर भाषांचं ज्ञान असायलाच पाहिजे. मी सगळ्या भाषांचा आदर करते, पण त्यात आपली मातृभाषा सोडता कामा नये. पण तिचं महत्त्व वाढवण्यासाठी हे केवळ एकाचं काम नाही आहे, अनेकांनी अनेक ठिकाणून प्रयत्न केले पाहिजे. जसं आता आपण बघतो की NGO वगैरे असतात काम करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये. त्या NGOने जर असं हे काम केलं की मराठी वाचवण्याचं, सरकारी दरबारी ह्याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण प्रत्येकानं आपलं साहित्य वाचलं पाहिजे आणि आपलं साहित्य वाचून त्यातून तुम्ही काय घेतलं, जे मोती घेतले, ययाती आहे किंवा श्यामची आई आहे, हे संस्कारक्षम पुस्तकं आहेत सगळीच, म्हणजे सगळंच. तर हे वाचल्यानंतरच मराठीचं महत्त्व खरं कळेल. पण आता वाचनापासून तरुण पिढी जी आहे, नवीन पिढी, ती जरा बाजूला चाललेली आहे आणि स्पर्धात्मक युगामध्ये त्याच्यामागे जास्त धावते आणि म्हणून आत्ताचं शिक्षण विद्यार्थी केंद्रित झालेलं आहे. मराठी शाळांमध्ये ही ताकद आहे आणि सध्या सरकारने सुद्धा किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा, आपल्या महाराष्ट्र शासनाने NEP म्हणून नवीन एक शिक्षण पद्धती आणण्याचा म्हणजे चालू केले, सुरुवात केली. त्याचे काही ट्रेनिंग झालेले आहेत. आमच्या 2 ट्रेनिंग झाल्या, तर 3रं ट्रेनिंग लागेल की त्या धर्तीवरच मराठी शाळांमध्ये सुद्धा तसाच पॅटर्न आणायचा की जो CBSEचा आहे. त्यामुळे काय होईल तर पालकांचा कल की सेम पोर्शन आहे, सेम पॅटर्न आहे आणि सेम शिक्षण आहे. त्यामुळे पालकसुद्धा जरा विचार करतील की आता जर आपण CBSEला टाकलं तर फक्त इंग्रजी इंग्रजी इंग्रजी. मुळात आपण आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देणं, हे प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपलं मूल पुढे जाईल. पण अजून मागे वळून जर आपण बघितलं तर मराठी माध्यमाचे सगळेजण IAS वगैरे किंवा टॉपला गेलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मराठी ही कमकुवत नाही आहे, ती सक्षम आहे, फक्त ओळखणं गरजेचं आहे. पण आत्ता कसं झालेलं आहे की एक आपण म्हणतो की एका ह्याच्यामध्ये हवा आली की निघून गेली, माणसं त्याच दिशेने जात आहेत. सध्या तसं चालू आहे आणि ते थांबवण्यासाठी सगळीकडून प्रयत्न झाले तर हे शक्य आहे आणि मराठीला चांगले दिवस नक्कीच येतील. आत्ता बघितलं ना, म्हणजे आपल्या शाळेत सोशल सर्व्हिस लीगमध्ये सुद्धा अमराठी मुलं पण आहेत. म्हणजे जशी मुस्लिम आहेत, आपण म्हणतो की MP UP वगैरे, तिथलीसुद्धा मुलं आपल्या मराठी शाळेमध्ये आहेत. कारण काय की म्हणजे नावं जर घेतली तर आपण म्हणजे मराठीचा खूप अभिमान असणारी 2 नावं आपल्याला की राजसाहेब आणि ठाकरे फॅमिली. म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला मराठीचा, तो मुद्दा
त्यांना कुठेतरी भाव म्हणजे हे झालं की अरे आपल्याला मराठी आलं पाहिजे. त्यामुळे तसेही मराठीमध्ये ॲडमिशन घेत आहेत. आपल्या शाळेमध्ये अशी मुलं आहेत, आत्ताही आहेत आणि त्यांनाही आपण ॲडमिशन देतो. त्यामुळे त्यांच्यामुळे परिणाम झाला असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण आपल्या पालकांमध्येच तो कुठेतरी की व्यवहाराची भाषा आणि इंग्रजी शिकलं म्हणजे आपल्याला चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी मिळेल, चांगला पगार मिळेल, ही मानसिकता पालकांचीच झालेली आहे. आणि त्यामुळे थोडंसं आत्ता दिवस वाईट आहेत. प्रत्येकाला तर ह्याच्यातून जावंच लागतं ना. प्रत्येकाच्या आयुष्यातून असे चांगले वाईट दिवस येतातच. तसे आत्ता मराठीला थोडेसे वाईट दिवस आहेत, पण नक्कीच तिचं भविष्य चांगलंच आहे, चांगलंच घडणार आहे. आणि म्हणून राजभाषा वगैरे आपण जो दर्जा दिलेला आहे तो उगाच नाही. आपलं साहित्य इतकं मोठं आहे, ते फक्त पुढे आलं पाहिजे आणि आत्ताच्या तरुण पिढीनं ते वाचलं पाहिजे. खंत तर आता ज्या म्हणजे मिक्स ह्याच्यामध्ये आहे, ज्या एरियामध्ये आहे, तो मराठीला वैभव निर्माण करून देणारा हा एरिया आहे. म्हणजे गिरणगाव आहे किंवा इथली जवळची आजूबाजूची सगळीच आपण इतकी मराठी कुटुंब इथं राहिलेली आहेत, जगलेली आहेत, जगवलेलं आहे या एरियाने मराठी कुटुंबाला. आणि आत्ता जेव्हा मी म्हणजे विचार करते 25 वर्षापूर्वीचा की किती मुलं होती आपल्याकडे आणि आत्ता किती झाले, तेवढी तर खंत राहणारच आहे की मराठीसाठी आपल्याला काय करता येईल. आणि सगळे प्रयत्न करतायत, पण ते प्रयत्न थोडे तोडके म्हणजे कमी पडतात. त्याचं कारण सांगते मी. प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा हवाच असतो. मग हा पैसा कुठून आणणार तुम्ही? समजा आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा वगैरे गव्हर्मेंट त्यांना सगळं फ्री देतं आहे, पण मान्यताप्राप्त शाळेला बऱ्याच अंशी हे सगळं फ्री देता येत नाही. म्हणजे काही अंशी तरी त्यांना हे लावायला लागतं आम्हाला. CSR फंड आहे कंपन्यांचा, तो जरा मिळाला, उपलब्ध झाला तर अशा अनेक सुविधा निर्माण करता येतील आपल्या मराठी शाळांमध्ये. जसं की बस सुविधा आहे, मुलींसाठी वेगळी योजना आहे किंवा मुलांसाठी मध्यान्ह भोजन तरी येतं, पण ते फक्त 8वीपर्यंत येतं. पुढच्या मुलांनाही देता येईल का? या सगळ्या जर आपण म्हणजे विचार केला ना, सुविधा देण्याचा विचार केला तर बऱ्याच काही गोष्टी करता येतील आणि त्यातूनही मुलांना मराठीकडे वळवता येईल. कारण NCC क्षेत्रच असं आहे की फक्त कॉन्फिडन्स लेवल तुमची एकदम हाय होते आणि ती आम्ही 8वीपासून करतो. आपल्याकडे आहे A सर्टिफिकेट म्हणजे प्राथमिक, तर त्याच्यामध्ये 8वीला मुले आल्यानंतर 8वी 9वी हे 2 वर्षे त्यांच्याकडे असतात. 9वीमध्ये त्यांचा कॅम्प होतो आणि कॅम्पमध्ये ऑल महाराष्ट्रातून बरेचसे NIC कॅम्प असतात किंवा असे कॅम्प असतात. महाराष्ट्रातून मुली येतात, पण इंग्रजी माध्यमामध्ये मुली म्हणजे NCC दिलं जात नाही, कारण सेल्फ फायनान्स असल्यामुळे. गव्हर्मेंटकडे इथं 2 फंड असतात, एक सेंट्रल गव्हर्मेंटचा असतो आणि स्टेट गव्हर्मेंटचा असतो. तो फंड मिळतो, पण तुमचं ज्यावेळेस मान्यता गव्हर्मेंटची मान्यता घेतलेली आहे, परमिशन आहे, पण तुम्हाला एडेड नाही तुम्ही, तर तुम्ही सेल्फ फायनान्सवाले आहात. त्यामुळे शक्यतो सेल्फ फायनान्समध्ये NCC नसतं, कारण गव्हर्मेंटला पैसे द्यावे लागतात त्यांना. म्हणजे सेल्फ फायनान्सवाले जसं आता आपली CBSE आहे, तिथं NCC नाही आहे, आपल्याकडे आहे. कारण आपल्याला गव्हर्मेंट पैसा देतं, पण जर त्यांनी घेतलं तर गव्हर्मेंटला त्यांना पैसा द्यावा लागेल पर हेड जे काही विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ती सुविधा नाही. त्याचाही आपल्याला फायदा होतो, कारण बऱ्याच मुलांना आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये करिअर करायचं असतं. अशी मुलं NCC ह्या शाळेत शिकवलं जातं म्हणूनसुद्धा ॲडमिशन घ्यायला तयार होतात. आणि बऱ्याच मुली अशा येतात, बरीच मुलं अशी येतात की मला NCC घ्यायचं आहे. पहिली गोष्ट तर तुमचा आर्थिक, तुम्हाला फी भरावी लागत नाही, फार अल्प फी असते. हे तुला पण माहीत आहे की फार अल्प फी असते. जर समजा म्हणजे आपल्या पालकांनी असा विचार केला की कमी फी असणाऱ्या शाळांमध्ये ॲडमिशन घेतलं तर तोच पैसा तुम्हाला त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी वापरता येईल. हा एक भाग झाला. दुसरा मी आत्ता NCCचं सांगितलं. तिसरी गोष्ट तर फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा काय करतात की मुलाला एककेंद्री म्हणजे मुलांवरच फोकस करतात फक्त. आजूबाजूला म्हणजे अष्टपैलू वगैरे जे म्हणतो ना आपण, ती मुलं त्यांचा कॉन्फिडन्स 100% जास्त असतो. मान्य करते मी, कारण परिस्थिती पण बरेचदा ह्याला कारणीभूत ठरते. त्यांच्या घरची परिस्थिती किंवा आपल्या मराठी कुटुंबाची परिस्थिती याच्यामुळे सुद्धा थोडासा फरक पडतो. पण ह्या 2 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत की एक तुमचं करिअरसाठी NCC आहे आणि आपल्याकडे 2 NCC आहेत, एअरफोर्स आणि आर्मीचं. म्हणजे खाकी कपडे आणि एअरफोर्सवाले म्हणजे हे दोन्ही NCC आहेत, बॉईज आणि गर्ल्स. हा फरक आहे. पालकांना असं वाटतं की आपलं मूल म्हणजे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, हाय पोस्टला गेलं पाहिजे, त्यानंतर त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि आत्ता तर कुटुंब व्यवस्थेमध्ये 1 किंवा 2च मुलं असतात.
त्यांचं जे अर्निंग आहे किंवा दोघं नोकरी करणारे आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की जास्तीत जास्त आपलं मूल एंगेज कसं राहील ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे. पण जरी त्यांनी ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला म्हणजे टाकलं आणि दिवसभर ते मूल सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत बाहेरच राहिलं, ते अशा पालकांनीसुद्धा आपल्याकडे मराठी मीडियमला 6वी 7वी नंतर मुलं टाकलेली आहेत. आपल्याच शाळेतून आली, सोशल सर्व्हिस लीग इंग्लिश माध्यमातून आपल्या मराठी माध्यमामध्ये अशी मुलं आलेली आहेत. तरी तसा फरक नाही पडत. हां, आता बघा, इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही किती ॲक्टिव्हिटीज घेतात, पण सगळे पैसे तर पालकच भरतात. आणि त्याच्या तुलनेमध्ये मराठी मीडियममध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, उदाहरणार्थ आंतरशालेय कॉम्पिटिशन असतात, वक्तृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धा, त्यानंतर अनेक अशा आहेत आणि तिथं आपली मुलं जातातच. आता इथे काय होतं की पालक दोन्ही म्हणजे कमावते असल्यामुळे कुठली तयारी करून घ्यायची झालं तरी लगेच एखादा टीचर घरी बोलावतील. म्हणजे समजा डान्स बसवायचा आहे, त्या मुलीला डान्स घरी बसवला जाईल, त्याचे पैसे दिले जातील. पण आपल्या शाळेमध्ये असं होत नाही. त्या ह्याच्यासाठी स्पर्धेसाठी आपण एकही पैसा आकारत नाही. त्यामुळे तसा अजिबात फरक पडत नाही ॲक्टिव्हिटीजचा वगैरे, कारण जेवढ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात तेवढे सगळे पैसे दिले जातात त्याचे. पण मराठी मीडियममध्ये त्यांच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. पण मुलांचा व्यक्तिमत्व विकास मात्र इतर माध्यमापेक्षा मराठी माध्यमामध्ये जास्त चांगला होतो. आपला हा परळ गिरणगावाचा भाग असा आहे की पालक म्हणजे वडील पालक ते व्यसनाधीन वगैरे प्रमाण जास्त होतं. तर मी ज्यावेळेस लागले होते, एक 3 वर्ष वगैरे झाले असतील मला लागून, तर आपल्याकडे एक मुलगा, 3 बहिणी आणि 2 भावंड म्हणजे बॉईज, हे सगळे 5च्या 5 आपल्या शाळेमध्ये होते. मी क्लास टीचर होते 8वी H, त्यावेळेस 8वी Hचा वर्ग होता. माझ्याकडे दिला तो वर्ग आणि ते मूल फी भरत नाही म्हणून मी त्याला काय झालं म्हणून आईला वगैरे, जसं तू म्हणालेस की पालकांची ओळख वगैरे, आईला बोलले तर आईने तो प्रसंग सांगितला की वडील जे कमावतात ते पितात आणि मग ह्यांना थोडासा, आणि ती फी किती, 8 रुपये फी, 8वीला होता म्हणून 8 रुपये, म्हणजे टर्म फी 8 रुपये आणि महिन्याची फी 8 रुपये. कारण तो 5वं अपत्य होतं, 3 अपत्याला फ्री शिक्षण होती, ते 5वं होतं म्हणून त्याला ती फी भरायची होती. तर ते 8 रुपये भरायला सुद्धा नव्हते. मी त्याची 10वीपर्यंत फी भरली. हा मोठेपणा नाही आहे बिलकुल, पण ती परिस्थिती बघून त्या मुलाला कळलंही नाही. मी सांगितलं की माफ झाली तुझी फी म्हणून, आणि तो मुलगा आत्ता CA झालेला आहे. बहिणींची लहान असून पण त्याने बहिणीची लग्न करून दिली आणि आईला तो छान सांभाळतो. वडील नंतर त्याच्या व्यसनामध्येच गेले. पालकांना मी या निमित्ताने एक सांगू इच्छिते की जोपर्यंत तुमचा मुलगा आत्मविश्वास निर्माण करत नाही स्वतःमध्ये, त्याची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं आहे त्याच भाषेच्या शिक्षणात मुलाला टाकावं, जेणेकरून तुम्हीसुद्धा स्वतः त्याला मार्गदर्शन करू शकताय आत्मविश्वासाने. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करू नका. मराठी शाळा जगल्या पाहिजेत, किंबहुना भाषा जगली पाहिजे, कारण या भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे पालकांनी, जरी तुम्ही म्हणजे स्थलांतरी झालात, कुठेही गेलात, तरी फक्त मराठी मीडियममध्ये मुलांना टाका, कारण तुम्ही स्वतः मराठी मीडियममधूनच मोठे झालेले आहात. एवढंच मी पालकांना सांगू इच्छिते. आपली रसिका वेंगुर्लेकर हास्य जत्रेमध्ये आहे ती, रात्रीचं खेळ चाले ज्याने लिहिलं तो प्रल्हाद कुर्तडकर वगैरे, अशी काही बरीच उदाहरणं आहेत की जी की मराठी मीडियममध्ये त्यांचा काही आत्मविश्वास कमी नाही झाला, उलट वाढला. आणि त्यामुळे कुठलं क्षेत्र असं नाही की तिथं आपली मुलं नाही आहेत. आता बऱ्याच मुली ह्याच्यासाठी पण ॲडमिशन घेतल्या, आत्ताच्या हल्लीच्या मुली आहेत त्या, म्हणजे एअर होस्टेसच्या ह्याच्यासाठी वगैरे. म्हणजे तिथं काही म्हणजे त्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम आलाच नाही, म्हणजे मराठीत शिकूनसुद्धा त्या गेल्यात आता, म्हणजे लास्ट इयरला वगैरे त्या आहेत. त्यामुळे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी आर्मीमध्ये गेलेली मुलं आहेत, नेव्हीमध्ये गेलेली मुलं आहेत आपलीच, म्हणजे मराठी मीडियममध्ये शिकून. तिथं तर इंग्रजीमध्ये सगळा हे चालतो, तरी पण त्यांना तिथे काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्यामुळे असं अजिबात नाही की मुलं मराठीत शिकली की ती पुढं जात नाहीत, तर अशी बरीच मुलं गेलेली आहेत आणि येतातही, ते भेटायला येतात. तेव्हा आम्हाला खूप प्राऊड वाटतं, त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. मग आपण म्हणतो ना, माझी मराठी माय जशी दुधावरली साय. आईचं जेवढं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तेवढं भाषेचं आहे. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भाषा गरजेची आहेच आहे. आणि ती जर आपली भाषा असली ना, आत्म्याची भाषा म्हणतो आपण, माईची भाषा, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता, स्वतःचं नाव उज्ज्वल करू शकता आणि तुमच्या समाजाचं किंवा तुमच्या कुटुंबाचं नावही अगदी शिखरावर पोहोचवू शकता. त्यामुळे मराठी टिकवायची झाली तर मराठीत शिका, मराठी
शाळेमध्ये ॲडमिशन घ्या, तुम्ही इतर भाषा, व्यवहाराच्या भाषा शिका, अनेक भाषा शिका, आणि मराठी शिकल्यामुळे तुम्ही मागे पडताय असा अजिबात समज करून घेऊ नका. त्यामुळे मराठी मीडियमकडे या, बस एवढंच सांगू इच्छिते.